गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल. सकाळचे 10:15 वाजलेत आणि मी जस्ट उठली आहे, कारण मी कालच ठरवलं होतं की मी काही उठणार वगैरे लवकर नाही आहे आणि त्यासाठी मी अकिरा युद्धवीर काल खूप उशिरा झोपलो. ऑलमोस्ट 2ला आम्ही झोपलो, कारण जर लवकर झोपलो तर मला पण जाग येतेच आणि युद्धवीर अकिराला पण जाग येते. मग काही वेळेला असं करायचं की मी त्यांना झोपवायचे आणि मी उशिरापर्यंत जागायचे, पण मग मला परत हे उठवायचे दोघं पण, म्हणून आम्ही तिघं पण काल जागलो भरपूर रात्री आणि त्यानंतर तिघं पण अगदी 10-10:15 वाजता उठले आणि त्यानंतर मग पाणी प्यायले, माझं जे नेहमी पिते मी ते गरम पाणी. पण ना अकिरा युद्धवीरसोबत उठणं म्हणजे खरंच खूप त्रासदायक वाटलं मला, कारण उठल्या उठल्या मला बिलकुल असं किरकिर रखरख हे दे ते दे मम्मा याची मला सवय नाही. पण आज मला असं झालं की अरे यांच्यासोबत उठलं की हे सगळं होतं आहे, त्यामुळं थोडंसं लवकर जे मी उठते तेच बरोबर आहे. पण ठीक आहे, मी आज ठरवलं आहे संडे जो आहे तो माझा संडेचा फर्स्ट हाफ जो आहे, म्हणजे आपण दुपारी उठेपर्यंत झोपून तो मी एकदम लेझी सेल्फ केअरमध्ये स्पेंड करेल आणि संध्याकाळनंतर रात्रीपर्यंत थोडंसं क्लिनिंग आणि म्हणजे घराच्या सगळ्या गोष्टी इकडे मी लक्ष देईन असं ठरवलं आहे. बघू कसं, जसं प्लॅन केलं आहे त्या पद्धतीनं वर्कआउट होत आहेत गोष्टी की काय होत आहे. त्यानंतर मी चहा केला आमच्या तिघांसाठी पण. अकिरा युद्धवीरला मी रेग्युलर बेसिसवर चहा वगैरे असा देत नाही, कधी कधी देते. तर आज मी त्यांना प्रॉमिस केलं होतं की चहा देईन. आज आमचा अनहेल्दी खाण्याचा दिवस असणार आहे, सो आणखी पण काहीतरी मी प्लॅन केलं आहे त्यांच्यासाठी. लेट्स सी कसं होतं आहे, कळेलच तुम्हाला व्लॉगमध्ये. तर चहा केला, मस्त बसून आम्ही तिघांनी चहा आणि बिस्किट खाल्लं, एन्जॉय केला चहा जो आहे तो. म्हणजे संडेची सुरुवात इतकी छान, याच्यापेक्षा छान असू शकत नाही असं मला वाटलं. त्यानंतर हे जे कढीपत्ता आहे ना तो वरून पूर्ण सुकलेला आहे, तर मी विचार केला काढून टाकूया, कारण आता उन्हाळा सुरू झाला आहे तर तो परत काय असा सुकलेला चांगला होणार नाही, तो असाही वेस्ट जाणार. सगळीच पानं म्हणजे जी पण थोडीफार जी उरलेली आहेत ती पण सगळी पानं त्यामध्ये ड्रायच होऊन जातील, म्हणून ते कट करून घेते. म्हणजे जर पालवी फुटली तर खालच्या बाजूला त्याला पालवी चांगली फुटलेली आहे, नवीन पानं नवीन कढीपत्ता आलेला आहे, पण हा वरचा असाही याचा काही उपयोग होणार नाही आणि आम्ही तो भाजीमध्ये यूज करणार आहे. तर मी विचार केला की त्याचं एक आपण काहीतरी बनवूया आणि त्याचा स्वतःसाठी उपयोग करून घेऊया. सुकलेला तर सुकलेला, पण ॲटलिस्ट त्याचा काहीतरी उपयोग होईल. तर मी तेलामध्ये तो घालणार आहे, असं प्रॉपर तेल वगैरे असं नाही बनवणार आहे. नॉर्मल आपलं पॅराशूट ऑइल घेतलं आहे मी, त्याच्यामध्ये थोडंसं आल्मंड ड्रॉप्स जे असतं आल्मंड ऑइल आपलं ते घातलं, कारण याचा वास जो आहे तो छान येतो आणि मला आवडतं आल्मंड ड्रॉप्स जे आहेत ते. दिवाळीत वगैरे मी आणते आणि दिवाळीतलंच ते शिल्लक आहे, तर ते पण त्यामध्ये थोडंसं मिक्स केलं आणि आता जे याला थोडंसं उकळी येईपर्यंत छान मी हलवून घेईन आणि उकळी यायल्यासारखं बुडबुडे जेव्हा येतील त्यावेळी आता मी त्याच्यामध्ये जे कढीपत्ता आणलेला आहे तो ॲड करेन. आता तो कढीपत्ता कसं असतं, युजली कढीपत्ता जो असतो तो चांगला एकदम घालायचा असतो की त्याचा सगळा अर्क त्यामध्ये उतरेल तेलामध्ये आणि मग त्याचं पोषण आपल्या केसांना मिळेल. पण आता तो अर्धवट काय बोलतात पाला झाला आहे त्याचा, म्हणजे अर्धवट चांगला अर्धवट खराब सुकलेला असा झाला आहे. पण ठीक आहे, मी विचार केला आपण जेवणामध्ये नाही वापरू शकत ना, पण फेकून देण्यापेक्षा यामध्ये घालून यूज करू शकतो. ॲटलिस्ट काहीच नाही तर एक 10% तरी त्याचं पोषण जे आहे ते मिळेल मला, असं मला वाटलं आणि म्हणून म्हटलं चला ट्राय करून बघूया. एखाद्या दिवशी माझा असा मूड येतो एक्सपेरिमेंट करण्याचा आणि सध्या मी ठरवलं थोडंसं हेअर केअर करावं, कारण स्किन केअर तर माझं चांगलं आहेच नो डाऊट. मी वर्षानुवर्ष माझ्या स्किनकडे लक्ष देतीच आहे. ओके, सो युद्धवीर बोलवत होता. तर वर्षानुवर्ष मी माझ्या स्किनकडे लक्ष देतीच आहे, तुम्ही आधीच्या ब्लॉग्समध्ये पण बघितलं आहे. पण हेअर केअर मी फारसं असं करत नाही, पण आता ठरवलं जरा लक्ष देऊया, थोडेसे वाढवूया छान केस, कारण अकिराचे केस बघून मलाच लाज वाटते. अकिराचे केस खरंच खूप म्हणजे हेल्दी आहेत आणि त्याची लेंथ पण छान आहे, म्हणून म्हटलं चला आपण आता आपल्या मुलीचे जर आपण एवढे छान ठेवतो तर आपल्याकडे पण लक्ष द्यायला पाहिजे, कारण अकिराच्या केसांसमोर तर माझा झाडूच दिसतो. माझे 10वी-11वीमध्ये खूप छान केस होते, स्कूलमध्ये जायचे त्यावेळेला प्रॉपर तेल वगैरे सगळं मम्मी ते करायची. पण नंतर जसं मी कॉलेजला गेले आणि स्वतःचे मी एक्सपेरिमेंट सुरू केले त्यानंतर मग मात्र ते खराब व्हायला लागले आणि त्यानंतर काही ताळ्यात आले नाहीत.
तर इथं जे तेल आहे ते ना जेवढं घेतलं होतं त्याच्यापेक्षा थोडं कमी झालं आहे, कारण ऑब्व्हियसली त्यात ते आटलं उकळल्यामुळं. आणि मग आता हे इतकं झालेलं, आता हे थंड करून म्हणजे कोमट होईपर्यंत थोडंसं ठेवून देईन आणि त्यानंतर माझ्या केसांना जे आहे ते यूज करेन. कढीपत्त्याचा चांगला सदुपयोग मी करून घेतला आहे असं मला वाटतं आहे. आणि हे थंड होईपर्यंत किंवा कोमट होईपर्यंत अकिराला हेअर ऑइलिंग करून घेईन. अकिराला मला तेल वगैरे काही लावायचं नाही आहे, कारण ऑलरेडी पॅराशूट जे कोकोनट ऑइल आहे ते तिला छान सूट झालं आहे. तिचे केस त्यांनी छान हेल्दी होत आहेत, वाढत आहेत. मी तुम्हाला दाखवेन याच व्लॉगमध्ये तिचे जेव्हा केस मी वॉश करेन ना त्यानंतर दाखवेन तिची लेंथ वगैरे. आणि जेनेटिक पण आहे ते तिच्या अपूर्वाचे, म्हणजे तिच्या आत्तूचे पण तुम्ही केस बघितले असतील तर तिच्याकडूनच ते आलेलं आहे. तिच्यामध्ये हेल्दी केस आणि लांब वगैरे असे आहेत तिचे. तर त्यामुळे तिच्यावर मी काही कुठलाही एक्सपेरिमेंट करत नाही, कारण जे चाललं आहे ते चांगलं चाललं आहे. काहीतरी भलतं करायचं आणि काहीतरी होऊन जायचं असं नको व्हायला. तसं तर कढीपत्ता आणि ह्या सगळ्या गोष्टींनी काही होत नाही हे मलाही माहिती आहे, पण कशाला रिस्क घ्या म्हणून मग मी तिला आपलं नॉर्मल जे तेल आहे पॅराशूट ऑइल त्यांनीच ऑइलिंग करते. थोडासा मसाज पण करून देईन तिला. आणि मला एक गोष्ट जाणवली, आधी ना जेव्हा मी अकिराला तेल वगैरे लावायचे तर मी वरती बसायचे आणि तिथेच माझ्या 2 पायांच्या मध्ये अकिरा बसायची आणि मी तिला तेल लावायचे. आज मी तिला वरती बसवलं तर मला असं तिच्या माथ्यावर असं तेल लावायला थोडंसं अवघड जायला लागलं आणि माझ्या लक्षात आलं की आपली मुलगी पण आता मोठी व्हायला लागली आहे. मग मी तिला खाली बसवलं आणि मग तिला तेल वगैरे लावायला लागली आहे. मी स्वतःला असं इमॅजिनच करत नव्हते की, म्हणजे मला असं समजतच नव्हतं की अकिरा एवढी मोठी होती आहे. पण या छोट्या छोट्या गोष्टींनी समजतं की बाबा आपली मुलगी मोठी व्हायला लागली. आणि ना असं एकदम मला असं काळजात धस्स होतात म्हणतात ना, तसं झालं. म्हणजे माहीत नाही काय काळजात धस्स होतं असं पण नाही, पण एक वेगळं काहीतरी फिलिंग आलं जे की मी आता इथे शब्दात मांडू नाही शकत आहे. पण असं वेगळंच वाटलं मला की मी म्हातारी होते यातला भाग नाही आहे, पण माझी मुलगी मोठी होती याचं एक वेगळंच फिलिंग आलं जे मी नाही शेअर करू शकत आहे तुमच्यासोबत. काय शेअर करावं शब्द नाही आहेत माझ्याकडे. पण येस, तुमची मुलं असतील आणि ती अशी या वयात असतील, मोठी होत असतील तर तुम्हाला मला काय समजायचं आहे, बोलायचं आहे हे नक्की समजलं असेल. त्यानंतर ऑइल जे बनवलं होतं ते कोमट नाही, थंडच झालं एवढ्या वेळामध्ये. तर ते लावून घेते मला. आणि फ्रंट कॅमेरानी शूट करताना थोडंसं असं वेगळी क्वालिटी तुम्हाला वाटत असेल, पण मला स्वतःला बघणं गरजेचं होतं तेल लावताना, म्हणून मी फ्रंट कॅमेरानी शूट करत होते. आणि पाठीमागे अकिराचं किचन सेटवालं काहीतरी व्हिडिओ अकिरा बघते. अकिरा सध्या किचन सेटमध्येच आहे, ती तेच खेळते सध्या. आणि छान वाटतं. म्हणजे जे हे आहे ना ते आपल्या कढीपत्त्याचा वास येतो, इतका पण उग्र वास येत नाही आहे, पण येतोय. म्हणजे त्याचा काहीतरी अर्क उतरलेला आहे. आता केस धुतल्यानंतर मला समजेल. आता मला ॲक्च्युली आणखी एक एक्सपेरिमेंट करायचा होता, पण जर तो केला तर मला या तेलाचा किती उपयोग झाला हे कळणार नाही. त्यामुळं मग मी तो जो आहे एक्सपेरिमेंट तो नेक्स्ट संडे करेन. आणि आज मग नॉर्मली आपण नेहमी जसे केस वॉश करतो तसे वॉश करेन. आणि बरं वाटतं, म्हणजे एखादा दिवस असा रिलॅक्स घालवायला पाहिजे प्रत्येक बाईनं, कारण खूप छान वाटतं, खूप फ्रेश वाटतं. आज तर ना माझी मेड पण आली नाही म्हणजे मीच तिला सांगितलं संध्याकाळी यायला. पण जेव्हा मेड येत नाही त्यावेळेला मी सकाळी सगळं झाडून पुसून घेते आणि संध्याकाळी ती येते त्यावेळी परत ती एकदा झाडते पुसते. पण आज अगदी मी ठरवलं आहे की नाही, अजिबात झाडायचं पुसायचं नाही, फक्त आपलं छान एखादं जेवण बनवायचं, पुलाव वगैरे, तो पण 1 पॉट मील. आणि बाकी कशाचं काही टेन्शन घ्यायचं नाही. ठरवलं मी जबरदस्तीची विश्रांती घ्यायची. मग या जबरदस्तीच्या विश्रांतीने ना पुढचा आठवडा खूप छान जाईल असं मला वाटतं. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. आता आज हा ब्लॉग बघाल तर नेक्स्ट सॅटर्डे किंवा नेक्स्ट संडे हे नक्की ट्राय करा. घरातल्या सगळ्यांना सांगा तुमची कामं तुम्ही करा. तुमची मुलं लहान असतील तर त्यांची कामं तेवढी तुम्ही करा. आणि माझ्या घरी काही असा प्रश्न येत नाही, कारण अभिषेक नाहीच आहे घरी आज, त्यामुळं अकिरा विरुद्ध झालं की मी काही करणार नाही आहे, रिलॅक्स एकदम संडे घालवणार आहे. आणि तोच मी रिलॅक्स कसा घालवते हे तुमच्यासोबत शेअर करते आत्ता. तर तुम्ही पण हे ट्राय नक्की करा, करत असाल तर वेल अँड गुड. सोबतच आल्मंड ड्रॉप्स जे आहेत, म्हणजे आल्मंड ऑइल जे आहे ते थोडंसं शिल्लक आहे अजून, तर मी विचार केला की चला चेहऱ्याला पण थोडासा मसाज करून घेते. चेहऱ्याला मसाज करण्यासाठी ना कोणत्याही स्टेप्सची गरज नसते की हेच स्टेप पाहिजे ते स्टेप पाहिजे. फक्त इतकं मेक शुअर करा की तुमची जी स्किन आहे ते तेल लावताना तुम्ही वरच्या बाजूला खेचताय, ना की उलट्या बाजूला म्हणजे खालच्या बाजूला खेचताय. बस एवढं झालं की बस. कुठल्याही स्टेप्स काही अगदी आपण काही पार्लरवाली नाही आहे किंवा आपल्याला प्रॉपर सगळं येतं फेशियल वगैरे अशातला प्रकार नाही आहे. त्यामुळं हीच गोष्ट फक्त लक्षात ठेवायची की कुठलाही मसाज करताना स्किन जी आहे ती वरच्या बाजूला खेचायची. दॅट्स इट.
त्यानंतर मी इथं व्हेज पुलाव बनवून घेते, कारण व्हेज पुलाव खायची खूप इच्छा झाली. युद्धवीरचं म्हणणं होतं पाणीपुरी, पण पाणीपुरीसाठी मग बाहेर जावं लागेल आणि पुरी वगैरे सगळं घेऊन यावं लागेल. तर पाणीपुरी मी संध्याकाळी बनवेन आणि इथं मुलांसाठी आणि माझ्यासाठी मस्त व्हेज पुलाव बनवते. थोडासा मी जास्त बनवते, म्हणजे संध्याकाळी पाणीपुरी खाल्ल्यानंतर इन केस जर जेवायची इच्छा झाली अकिरा युद्धवीरला तर ते संध्याकाळी पण पुरेल. बऱ्याच जणांच्यात ना सकाळचं संध्याकाळी म्हणजे सकाळचं रात्री खात नाहीत. तर तसं माझ्याकडे रात्रीचं आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी खात नाही, म्हणजे रात्रभर जे अन्न राहतं ते आम्ही दुसऱ्या दिवशी खात नाही. मग शिल्लक राहिलं तरी, शक्यतो शिल्लक राहणार नाही असंच बनवते, पण राहिलं तर मग मात्र फेकून द्यावं लागतं. पण माझी काळजी हीच असते की नाही शिल्लक राहिलं पाहिजे, याच्याकडेच मी लक्ष देते. पण सकाळचं मात्र आम्ही संध्याकाळी काही वेळेला खातो, त्यामुळे आपल्याला पण थोडासा आराम मिळतो असं मला वाटतं. आणि पाणी जे आहे झाडांना मी आता 2 टाईम द्यायला सुरुवात केली आहे, कारण उन्हाळा खूप वाढला आहे. तुमच्याकडे झाडं असतील तर तुम्हाला माहितीच असेल की कधी 2 टाईम पाणी द्यायला सुरुवात केली पाहिजे. तर तेच आता पाणी देते इथे आणि त्यानंतर मग अंघोळ करेन, मुलांना अंघोळ घालेन आणि मग आम्ही जेवण करून घेऊ, थोडा वेळ झोपू आणि मग संध्याकाळचा परत एक व्लॉग मी स्टार्ट करेन, तुमच्यासोबत शेअर करेनच पूर्ण संडे जो आहे. तर येस, असा हा आजचा संडे लेझी एकदम मी घालवला, म्हणजे मॉर्निंगपासून आफ्टरनूनपर्यंत तर लेझी गेला आणि मस्त वाटतं आहे, मला फ्रेश वाटतं आहे, थकवा बिलकुल जाणवत नाही आहे. त्यात मी सेल्फ केअर पण केलं. तर असा एक संडे प्रत्येक व्यक्ती ही डिझर्व करते असं मला वाटतं. सो हा होता आजचा व्लॉग. कसा वाटला मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. पुन्हा भेटते नेक्स्ट व्लॉगमध्ये.